ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವ ಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ನನ್ನ ಹೆಸರು ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು. ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಹೆಸರು ಚಂದ್ರಪ್ಪ ಬಾಬಾ. ನಾವಿಬ್ಬರು ಕೂಡಿ ಇಡೀ ಭಾರತೀಯರೆಲ್ಲರಿಗೂ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಿಂದ ಅನುಭವ ಮಂಟಪದಿಂದ 150 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಶರಣು. ಈಗ ಒಂದು ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭುರವರ ವಚನ ಹೇಳುತ್ತೇವೆ. ಶಿವಗುರು ಎಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು. ಶಿವಲಿಂಗವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು. ಶಿವಜಂಗಮವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು. ಶಿವ ಆಚಾರವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು. ಶಿವ ಪ್ರಸಾದವೆಂದು ಬಲ್ಲಾತನೇ ಗುರು. ಇಂತಿಹಿ ಪಂಚವಿಧವೇ ಪಂಚಬ್ರಹ್ಮವೆಂದು ಅರುಹಿದ ಮಹಾಮಹಿಮಾ ಸಂಗನ ಬಸವಣ್ಣನವರು ಎನಗೆಯು ಗುರು, ನಿಮಗೆಯು ಗುರು, ಜಗವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಗುರು ಕಾಣ ಗುಹೇಶ್ವರ. ಶಾಬಾಸ್ ಮಗ. ಈಗ ನಾನು ಅನ್ನ ಮಗ ಲಿಂಗ ಆಯತ ನನ್ನ ಧರ್ಮಗುರು ಜಗಜ್ಯೋತಿ ಕ್ರಾಂತಿಯೋಗಿ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರು ಎಂದು ಹೇಳಲು ಹೆಮ್ಮೆ ಪಡುತ್ತೇವೆ. ಸರ್ವರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. गुड मगा. आपकी घरों में अगर ऐसे छोटे छोटे बच्चे हैं तो प्रकृति का धर्म है. ये लिंगायत धर्म कोई भी स्वीकार कर ले सकते और अपना शरीर ही मालिक का मंदिर है, सृष्टि का मंदिर है. इस मंदिर के अंदर ब्रह्मांड है, ब्रह्मांड के अंदर ये शरीर है. शरीर को छोड़ के ब्रह्मांड नहीं है, ब्रह्मांड को छोड़कर शरीर नहीं है. ये सच्चाई अगर दुनिया के अंदर कोई दिखाया है तो महात्मा बसवण्णा जी स्थापित दुनिया का फर्स्ट पार्लियामेंट अनुभव मंटप प्रजा प्रभुत्व का केंद्र बसव कल्याण के अंदर लिंगायत धर्म ब्रह्मांड का लांछन दिया है. लिंगा इष्टलिंगा वो कोई भी इंसान हासिल कर सकते हैं. जैसे कि एक आम का झाड़ है, समझो आपका खेत में, वो कोई भी आम इंसान खा सकते हैं. वैसा प्रकृति का धर्म लिंगायत धर्म है. पूरे 196,000 शरणों ने मिलकर बनाया हुआ अनुभव मंटप के लिंगायत धर्म. इस विचार को वचन का आधार के ऊपर आप सब लोग वचन का किताब पढ़िए. 33 भाषा में मिलता है, 33 भाषा में, लैंग्वेज में पढ़िए और हमारे गांव के अंदर ऐसा विचार प्रचार कीजिए. सबको कल्याण होगा. इतना मैं बोलते हुए और एक बार अल्लामा प्रभु छोटा सा नन्ना सा मुन्ना सा बच्चा और हम इंदन सला शरणार्थी मगा शरणु शरणार्थी. गुड मगा.